शेतकरी मित्रांनो, महिको कंपनीचं कपाशीचं बाउन्सर म्हणजेच MRC 7391 हे एक रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न देणारं वाण आहे. याचा कालावधी 160 दिवस. मध्यम बोंडांचा आकार असतो. 5.5 ते 6 ग्रॅम सरासरी वजन मिळतं. भरपूर बोंड धरून ठेवण्याची क्षमता याच्यामध्ये आहे. शोषक किडींना उच्च सहनशील आहे. हे वाण पिवळं पडत नाही, हिरवंगार राहतं. TSV आणि पानांवरील रोगांना सहनशील आहे. उत्कृष्ट बोंड उघडतात आणि वेचणीसाठी सुद्धा सोपं आहे. उत्कृष्ट पुनरुज्जीवन क्षमता आहे. फरदड घेऊ शकता. उच्च उत्पादन देणारं वाण आहे. आपण सिंचित, संरक्षित, सिंचित आणि पावसाळी स्थितीसाठी योग्य असा वाण आहे. याची लागवड या ठिकाणी करू शकता. त्याचबरोबर सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये आपण याची लागवड करू शकता. बागायती क्षेत्रामध्ये 4x2 आणि कोरडवाहू क्षेत्रामध्ये 3x2 फूट अंतर आपण लागवडीसाठी ठेवू शकता. अधिक माहितीसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, कपाशी पिकाचा रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न देणारा आदित्य सीड्स कंपनीचा मोक्ष हा वाण आपण लागवड करू शकता. या वाणाची बोंड ही मोठी टपोरी असतात. शेतकरी मित्रांनो, या वाणाची लागवड आपण पावसाळी किंवा बागायती क्षेत्रामध्ये करू शकता. त्याचबरोबर कीटक प्रतिकार जर पाहिला तर सहनशील आहे. हा जो वाण आहे तो उभट प्रकारे वाढतो. बोंडाचं वजन जर पाहिलं तर 6 ते 6.5 ग्रॅम सरासरी प्रत्येक बोंडाचं वजन आपल्याला मिळू शकतं. शेतकरी मित्रांनो, मोक्ष या कापसाच्या वाणाची लागवड आपण मे ते जूनमध्ये करू शकता. याची लागवड करताना 4x2 फूट अंतर ठेवणं गरजेचं आहे. मोक्ष हा वाण मोठ्या टपोऱ्या बोंडांचा आहे. त्याचबरोबर याची बोंड ही व्यवस्थितरित्या फुटतात आणि वेचणी करण्यासाठी सोपा असा वाण आहे. या पिकाचा कालावधी हा 155 ते 160 दिवसांचा असतो.